थंडीच्या दिवसात बाजारात मिळणारी हिरवीगार मेथी आणि छान असे गोड मटार बघून मन कसं प्रसन्न होतं, हो की नाही? तर आज मी मार्केटमधून एकदम ताजी मेथी आणि मटार घेऊन आलेली होती. तर बघा, नेहमीची मेथीची भाजी किंवा पराठे खाऊन कंटाळा आलाच असेल, तर आज आपण बघूया आणि बनवूया अतिशय मलाईदार आणि चविष्ट अशी मेथी मटर मलाई. ही रेसिपी दिसायला जितकी शाही आहे, बनवायला तितकी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट. तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. पण माझं 1000 सबस्क्रायबरचं एक छोटंसं स्वप्न आहे आणि ते तुमच्या सपोर्टशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मी तुमच्यासाठी अशा छान छान रेसिपीज घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मी माझ्या ध्येयाचा एक पाऊल जवळ नक्कीच जाईल. आणि हो, ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा फॅमिली ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही चविष्ट रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर आपल्याला लागणार आहे मेथी. तर मेथी घेतलेली आहे. त्यानंतर लागणार आहे वाटाणे. तर वाटाणे बॉईल करून घ्यायचे आहे. तर त्यांना मी आता बॉईल करायला अगोदर टाकून देते. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कांदे. तर मी ते 3 छोटे कांदे चिरून घेतलेले आहे. त्यानंतर लागणार आहे लसूण, हिरवी मिरची, आलं आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तर आता अगोदर हा मसाला तयार करून घेऊ. तर मी आता इथे तूप टाकून घेते. तुम्ही तेल टाकलं तरी चालणार आहे. आता टाकून घेते लसूण, आलं, हिरवी मिरची, त्यानंतर टाकून घ्यायचा कांदा, तर आता याला छान परतवून घेऊ. त्यानंतर लगेच टमाटा पण टाकून घेऊ. आता यांना छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता शिजवून घेऊ. टमाटा टाकून झालेला आहे. त्यानंतर यात टाकायचा आहे खडा मसाला. तर खडा मसाला फक्त एक वेलदोडा घेतलेला आहे, हिरवी इलायची, त्यानंतर आहे दालचिनी आणि त्यानंतर आहे लवंग. तर हे पण यात आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. आता हे बऱ्यापैकी कांदे शिजलेले आहे. त्यानंतर थोडं मीठ टाकून घेऊ. आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ याला होऊ देऊ. तर बघा, आता हे पण तयार करून झालेलं आहे. तर याला मी आता प्लेटमध्ये काढून घेते. तर बघा, आता हे प्लेटमध्ये काढून झाले. तर त्याला गार होऊ देऊ. तोपर्यंत आपण मेथी क्रश करून घेणार आहोत. हे बघा, मेथी आहे. तर आता ही मेथी लागणार आहे ना. तर आता ह्या मेथीला आपल्याला अगोदर चिरून घ्यायचं आहे आणि मग क्रश करून घ्यायचं आहे. तर चला अगोदर मेथी चिरून घेऊ.
तर हे बघा, हे अशा पद्धतीने चिरून घ्यायची. जास्त काही बारीक चिरायची नाही आहे, कारण आपल्याला त्याला क्रश करायचीच आहे, म्हणून हलकीशी आपल्याला आता हिला चिरून घेतलेली आहे. तर मी आता अगोदर आहे ना पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आणि तिला अशी छान कडक पिळून घ्यायची, त्यातलं सगळं पाणी निघून जायला हवं. तर मी तिला एका प्लेटमध्ये काढून घेतली. तर पुन्हा आता राहिलेली छान कडक पिळून घेते. तर बघा, छान धुवून झालेली आहे. चला आता पुढची स्टेप करूया. तर आता हे क्रश करून घ्यायचं आहे. तर मी यात मटारच क्रश केलेले होते, वाटाणे, तर मी यातच टाकून घेते. थोडी थोडी करून घ्यायचं आहे. चला आता अगोदर एवढी करून घेते. तर हे बघा, या अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मी तिला आता काढून घेते. याच पद्धतीने मी आता दुसरी पण बारीक करून घेते. तर बघा, छान क्रश करून झालेली आहे. कसं शिजायलाही म्हणजे फार मदत होते, पटकन शिजते. चला, तर आता मसाला देखील आता गार झालेला आहे, तर त्यालाही आता बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, छान अशी पेस्ट करून झालेली आहे. त्यानंतर वाटाणे पण छान शिजलेले आहे. चला, तर आता भाजीला फोडणी देऊ. तर मी याच पॅनमध्ये बनवते. तर मी इथे तेल टाकून घेते. हवं तर तुम्ही इथे तूप टाकलं तरी चालणार आहे. मी तुपात मसाला भाजलेला आहे, त्याला छान फ्लेवर तुपाचा आलेला आहे, म्हणून मी यात तेल टाकून घेणार आहे. तर आता हे तेल छान गरम होऊ देऊ. चला, आता तेल गरम झालंय, तर त्यात टाकायचं आहे जिरं. आता यात काही मसाले टाकून घेऊ. बेसिक मसाले टाकायचे आहे. हळद, काश्मीरी मिर्च पावडर आहे. छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर यात मेथी टाकून घ्यायची आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर यात थोडं आहे ना मीठ टाकून घेऊ. तर आता हे झालंय छान मिक्स करून. तर ही जी पिवळी बनवलेली होती, तर आपल्याला ती टाकून घ्यायची आहे. तर त्याला छान मिक्स करून घेऊ.
तर आता यात वाटाणे टाकून घ्यायचे. आणि याला छान मिक्स करून घ्या. आता याला जरा झाकून ठेवू, म्हणजे छान मसाले मिक्स होतील, मटार मेथी व्यवस्थित मिक्स होतील आणि जे शिजायचे राहिले असतील तेही छान शिजून जातील. तर मी ते ताज्या दुधावरची साय त्याचा वापर करणार आहे. तर आमच्या इथे गोठ्यावरती खूप छान दूध मिळतं, छान घट्ट दूध असतं आणि त्याची सायसुद्धा छान जाडसर तयार होते. आणि दूध बघा नेहमी गरम करत असताना आहे ना, कमी गॅसवरच दूध गरम करायचं. तर बघा हे 1 लिटर दूध होतं आणि त्याची साय बघा वाटी भरून निघालेली आहे. हे बघा त्यातलं एक्स्ट्रा दूध जे पडलं होतं साय काढताना ते मी काढून घेतलेलं आहे. तर ही साय आपल्याला लागणार आहे. कसली मस्त तयार झाली, छान कलर आलेला आहे. तर जी आपण साय काढून घेतलेली होती ना, ती आपल्याला यात टाकून घ्यायची आहे. तर ही पूर्ण साय मी टाकून घेणार आहे. तर याला छान मिक्स करून घ्या. तर बघा कसली मस्त भाजी तयार झालेली आहे, छान कलर आलेला आहे. बघा मस्त मलाई मेथी मटार तयार झालेली आहे.